पूर्वी जे नगरसेवक आले होते निवडून त्यांनी तर भागात काहीच काम केलेलं नाहीये. कधी कचरा उठाव झालेला नाही, रस्त्यांची कामं झालेली नाहीत, गटारी अशा भरगच्च तुडुंब भरलेले आहेत. त्यामुळे नगरसेवक हा आपल्याच प्रभागातला पाहिजे आणि नेहाताई त्या पदासाठी खूप योग्य उमेदवार आहेत. परंतु त्यांच्या हाती कोणतंही पद नव्हतं, पण त्यांनी महिलांसाठी खूप काही कार्यक्रम राबवले. तर आम्हाला ही रणरागिणी अशी भेटलेली आहे, इलेक्शन होऊ देत अगर नाही होऊ देत, पण त्या आमच्यासाठी नगरसेविका ह्या पदावर गेलेल्या आहेत. माझ्या मते तरी आला पाहिजे, 100% आला पाहिजे. तर का आम्ही अशा ठाम व्यक्तिमत्वाला महानगरपालिकेत निवडून देऊ शकत नाही? नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. सध्या कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकाची धामधूम सुरू आहे आणि याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आम्ही प्रत्येक प्रभागात जातोय आणि तेथील नागरिकांशी संवाद साधतोय. त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा, येणाऱ्या नगरसेवकाकडनं त्यांच्या काय अपेक्षा आहेत आणि महापालिकेवर कोणत्या पक्षाची सत्ता यावी, या सर्व ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण जाणून घेतोय प्रभागात जाऊन, तेथील नागरिकांशी संवाद साधून. आणि आता मी पोहोचलोय प्रभाग क्रमांक 20 मध्ये आणि प्रभाग क्रमांक 20 मधील न्यू मोरे माणिक कॉलनीमध्ये मी आता आलोय आणि या ठिकाणी माझ्यासोबत काही महिला वर्ग आहेत. आपण त्यांच्याशी गप्पा मारूयात आणि जाणून घेऊयात त्यांच्या मनातला नगरसेवक नेमका कसा असावा. ताई नमस्कार. हा नमस्कार. महानगरपालिका आता निवडणुका सुरू आहेत, आपण बघतोय प्रचार फेऱ्या सुरू असतीलच तुमच्या इकडे? हो आहेत की. काय वाटतंय आता? गेल्या 5 वर्षापासून महापालिका प्रशासनाचं काम, नगरसेवक नव्हता ना? हो. मग नगरसेवक बरा की महापालिकेचं प्रशासन बरं? नगरसेवक बरा. का हो? कारण नगरसेवक कसा असतो, आपल्या एरियामध्ये जर आपण सांगितलं तर तो लगेच काम करून देतो. महानगरपालिका तसं लक्ष देत नाही सांगितल्यावर लगेच. नगरसेवक कसा त्या एरियापुरता मरायचा असतो. आपण जर काय त्याच्या समोर प्रश्न मांडले आपले तर तो लगेच आपली म्हणजे समस्या सोडवू शकतो नगरसेवक. समस्या आपला नगरसेवक सोडवू शकतो, त्या प्रभागात फिरू शकतो. पण नगरसेवक जो असतो तो कसा असावा असं तुम्हाला वाटतंय? नगरसेवक असा असावा की हाक मारल्याबरोबर लगेच पाठीशी उभा राहायला असा असावा. आणि काही आम्ही का सांगितलं आमच्या आता एरियामध्ये हे नाही आहे, गटरचं वगैरे काम करायचं आहे म्हणा किंवा रोडचं वगैरे काम करायचं आहे असं सांगितल्यावर लगेच ऐकणारा असावा. नगरसेवक काम करणारेच पाहिजेत ना. बरोबर. आमच्या ज्या समस्या आहेत त्यांनी सांगितल्या त्या आम्हाला सॉल्व्ह करून दिल्या पाहिजेत. आमच्या अडचणी वगैरे काय असतील, त्या महिलांचे काही प्रश्न वगैरे असतील ते सोडवणारे वगैरे असावेत. बर. येणाऱ्या नगरसेवकाकडनं एक नागरिक म्हणून तुमच्या काय अपेक्षा आहेत? याच आहेत की ज्या आमचे प्रॉब्लेम्स म्हणजे खूप वर्षापासून जे झालेलेच नाहीत, आमचे समस्या ज्या सुटलेल्याच नाहीत त्या सगळ्या सॉल्व्ह व्हावे. तुम्हाला काय वाटतं, कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक चांगलाच पाहिजे. आमच्या एरियामध्ये आता गेले 5 वर्ष झालं रोड होऊन, 5-6 वर्ष झालं इकडं दुर्लक्षच आहे. रोड चांगला नाही आमच्या इकडं. आता इकडं उंच केलाय रोड, पाऊस जरी आला तरी तिकडं पाणी येते. गेल्या 3 वर्षापूर्वी आमच्या घरी पाणी आलेलं, त्यासाठी आम्ही तो कट्टा घालून घेतलेला आहे. असं म्हणजे हे सगळं कॉलनीचं पाणी आमच्या कॉलनीत येते. ते रोड पण चांगला व्हावा. आता पाण्याच्या पाईपा घालून दिलेल्या आहेत आम्हाला गेल्या 7 वर्षापूर्वी, ते पण पाणी नाही आहे. ड्रेनेजच्या खाली पाईप आहेत, तिथूनच आम्हाला प्यायचं पण पाणी येते. ते पण आम्हाला समस्या आमची सोडवावी. का हो मावशी, काय वाटते? इथं कामं झाली, विकास झाला? कामं व्हायला पाहिजे. बोलवलं तर येऊन करून आम्हाला आठवड्यात एकदा फिरून जायला पाहिजे. बरोबर. आता बघायला गेलं तर मग आता तुम्ही सगळ्यांनी सांगितलं की नगरसेवक कसा असावा, तर तुमच्या इथं आता 5 नगरसेवक तुम्हाला निवडायचे आहेत. हा सगळ्यात मोठा प्रभाग आहे, तर असं कुठलं व्यक्तिमत्व आहे का की बाबा हे काम करू शकेल? आमच्या इथं अभय तेंडुलकर सर एक आहेत आणि त्यांच्या मिसेस नेहा मॅडम आहेत. हा, त्या स्वराज्य महिला मंचाच्या अध्यक्ष पण आहेत आणि त्या आजपर्यंत त्यांच्या हाती कोणतंही पद नव्हतं, पण त्यांनी महिलांसाठी खूप काही कार्यक्रम राबवले. ज्वेलरी मेकिंग म्हणा किंवा साबण बनवणे, पंथी कलरिंग करणे, असे उपक्रम त्यांनी राबवलेत आणि आम्ही त्यांच्या इथे जाऊन कामं केलीत आणि घराला हातभार पण लावलेला आहे. त्यांचा फायदा त्यालाच झाला की त्यांना? नाही, आम्हाला पण झालेला आहे. कारण आम्ही त्याच्यावर आमचं घर चालवलेलं आहे. आम्ही म्हणजे आमच्या कुटुंबाला थोडासा हातभार लावला आहे आम्ही त्यांच्या माध्यमातून. आणि त्या स्वराज्य महिला मंचाच्या अध्यक्ष त्यांनी महिलांसाठी खूप काही केलंय आणि अजून पण करतायत. हाती कोणतंही पद नसताना ते करतायत आणि आता तर त्या नगरसेवक म्हणून उभा राहिलेत, तर इथून पुढे त्या करतीलच ही आशा आहेच आहे मला. एवढं जर काम करत असतील तर त्यांना कशाला पाहिजे नगरसेवक पद? पाहिजे की असं कसं? नगरसेवक म्हणजे त्या हाक मारल्यावर उभा राहतात, पण पद जर हातात असेल तर आम्ही काहीही प्रश्न मांडले तर त्याला नक्कीच साहजिक सोडवणारच. हो. तुम्हाला काय वाटते, नेहा तेंडुलकर या निवडणुकीत आता उतरलेल्या आहेत, सहज भेटतात तरी का लोकांना त्या? कधी ह्या एरिया येतात, मग ते
म्हणजे येतात त्या अशा भेटतात. ह्या कॉलनीत पण समोर पण जातात, तिकडे पण कामं केलेली आहेत त्यांनी भरपूर. बर, तुम्हाला काय मावशी आलाय काय अभय 2-3 तेंडुलकर? माझी त्यांनी कामं करून दिली. हा, माझा मुलगा असा आहे जरा मंद आहे, बर, तर ते वेळोवेळी तो पण भेटायला जाते, मी पण जाते. हा, तर ते रेशनचं कार्ड माझं पाठलं होतं, ते करून दिलं, हा, घरी आणून दिलं. बर. आणि ऑपरेशन होतं कानाचं, वेळोवेळी त्यांनी मदत करून सल्ला दिला. तुमचं काम झालं, तिने अनेक या महिलांची कामं केलीत, सगळे केलीत. होय. आता नेहा तेंडुलकर ज्या आहेत त्या लोकांच्यात मिसळायला पाहिजे, तवा कुठं त्या निवडून येतील? होय होय. मिसळतात तरी का त्या? ते विचारतात की हाक मारून मला त्यांनी काय मदत केलेली आहे. जाताना रस्त्यानं सुद्धा हाक मारून काय बर. वस्तू दिल्या आहेत, दिलेत. मग करण्यासारख्या आहेत त्या. बर, तुम्हाला काय वाटतंय नेहा तेंडुलकर त्यांच्याबद्दल वैशिष्ट्य काय त्यांचं? ते आहेत, हेल्पफुल आहेत, सांगितले ते काम करतात. म्हणजे काय सगळ्यांच्या महिलांचे प्रॉब्लेम त्यांनी भरपूर सॉल्व्ह केलेले आहेत तसे, बर, हा. आणि मदत करणारे आहेत. आणि काय सांगू शकते तसंच की. आता फक्त नगरसेवक पद आलं की विषय संपला, परत 5 वर्ष त्या गायब होतील असं वाटतंय का? नाही नाही, आमच्या ह्या साईडला तरी असं वाटत नाही. म्हणजे करतात त्यांनी भरपूर कामं केली, अजून तरी पद नसताना सुद्धा करतात म्हटल्यावर पुढे पण करतीलच ना. बर, हा. एखादं पद आल्यानंतरच माणूस जास्त याने जिकिरीने करू शकतो ना, बर. असं नाहीतर आपण बघतोय अनेक नगरसेवक निवडणुकीपुरते यायचं आणि गायब व्हायचं. तसं तर आता त्यांच्याबद्दल म्हणजे सांगू शकत नाही, कारण त्यांनी केलेली आहेत ना कामं, त्या ह्याच्यावर आम्ही सांगू शकतो की पुढे पण हे चांगले करतील म्हणून. बर, महानगरपालिका निवडणुका सुरू आहेत, रोज प्रचार फेऱ्या, घरात पॉम्पलेट येतात का नाहीत? हो, येतात की. काय काय दिसते त्यात? भाजपचं चिन्ह दिसतंय, शिवसेनेचं चिन्ह दिसतंय, पुन्हा कबशी, कमळ ह्या अशा चिन्हांची पॅम्पलेट भरपूर येतात आमच्या घरात. बर. आता एवढे पॉम्पलेट दिसतात आपल्याला, निवडणुका चालू आहेत, आपल्याला जाणवा लागल्या आता. होय होय. पण आता बघायला गेलं तर 5 वर्ष नगरसेवक नव्हते, हा. महापालिका प्रशासनाचं काम चालू होतं. होय. मग ते महापालिकेचं प्रशासनाचं काम तुम्हाला कसं वाटलं की नगरसेवकच पाहिजे? प्रशासनाचं बघायला गेलं तर गेले 7 ते 8 वर्ष झालं नगरसेवकच नाहीये भागात आलेला. आणि ह्याच्या पूर्वी जे नगरसेवक आले होते निवडून, त्यांनी तर भागात काहीच काम केलेलं नाहीये. कधी कचरा उठाव झालेला नाही, रस्त्यांची कामं झालेली नाहीत, गटारी अशा भरगच्च तुडुंब भरलेले आहेत. भागातली एकही कामं न झाल्यामुळे भागातील आमच्या महिला जो की आपण म्हणतोय की सर्वसामान्य जनतेला काय अनुसरून पाहिजे, गटारी स्वच्छ पाहिजे आहेत, रस्ते चांगले पाहिजे आहेत. आज तागायत बघायला गेलं तर लहान मुलांना खेळण्यासाठी गार्डन नाही आहे, महिलांना एखादी बाग म्हणा, विरंगुळा, वृद्धांना केंद्र म्हणा, अशा गोष्टीच्या पासून अलिप्त आहेत जनता. मग नगरसेवक पाहिजे की महापालिका पाहिजे? मग हे कोण करू शकतो? महापालिकेच्या माध्यमातून आमचा नगरसेवक हा छान आणि उत्कृष्ट पद्धतीनं जनतेला चांगला असा आम्हाला घडवून आणायचा आहे. बर, आता तुमच्या घरात रोज पॉम्पलेट येतात तुम्ही म्हणताय. हा, बरोबर आहे. तुम्ही मला सांगा, तुमच्या मते नगरसेवक कसा पाहिजे? माझ्या मते नगरसेवक असा पाहिजे की आपल्या भागाचा विकास झाला पाहिजे चांगल्या प्रकारे, म्हणजे सगळी कामं आपल्या प्रभागातील छान पद्धतीने झाली पाहिजेत. बरोबर. आता तुमच्या घरात पण पॉम्पलेट येत असतील, तुम्ही आता मैत्रिणी आहात. हो हो. आपण चर्चा तुमच्यात होत असतात, येऊन गेला, ते येऊन गेला, गेले. हा, बरोबर. मग आता इतके नगरसेवकांची तुमच्या उमेदवारांची लिस्ट येते, असं कुठलं व्यक्तिमत्व की बाबा अशी कामं करू शकेल? माझ्या मते तर अभय सर आणि नेहा तेंडुलकर हे माझ्या मते तरी यायला पाहिजे, 100% यायला पाहिजे. कारण का त्यांनी भरपूर कामं या क्षेत्रात नसताना सुद्धा केलेली आहेत दादांनी. कारण आमचं प्रधानमंत्री आवास योजनेत सरांनी घर बांधण्यासाठी 2.5 लाख रुपये मंजूर करून आणलेले सरांनी. कोण करतं सांगा हे? सरांनी एवढं काम छान केलेलं आहे. आणि नेहा मॅडम तर महिलांसाठी, आता मी बघते, मी माझ्या लग्नाला आता 19 वर्ष झालेली आहे, मी मॅडमला बघते की नाही 15 वर्ष त्या महिलांसाठी सातत्याने झटत आहेत की महिलांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी. मग अशा महिला निवडून आणणं आपल्या म्हणजे आमची हे आहे ना. पण आपण एवढी जर कामं करत असतील तर मग कशाला पाहिजे नगरसेवक? नाही लागलेत ना ते. नाही पाहिजेच आम्हाला, कारण काय आणि ह्या म्हणजे आता ही कामं केलेली ह्याच्या प्रकारे चांगलंही आणि काम पुढे करू शकतील. तुम्हाला काय वाटतं, कोण आहे असं व्यक्तिमत्व? आता यांचं म्हणतात तेंडुलकर, तुम्हाला काय वाटतंय? जर एखाद्या महिलेच्या हातात सत्ता नसताना
ती महिला जर महिलांच्यासाठी रोजगार उपलब्ध करून देत असेल, शिवणकाम म्हणा, ज्वेलरीचं काम म्हणा, किंवा आता एक थोड्याच कालावधीपूर्वी ज्या वेळेला दिवाळी होती त्यावेळेला आम्हाला केमिकल फ्री सोप म्हणा, पंत्या म्हणा, उठणं म्हणा, ह्या बेसिकवर त्यांनी आम्हाला स्वावलंबी केलेलं आहे. त्याच्या माध्यमातून आम्ही 4 पैसे मिळवले, आमचा कुटुंबाचा उदरनिर्वाह केलेला आहे. जर आम्हाला अशी व्यक्तिमत्व आम्ही जर निवडून देत असाल तर का आम्ही अशा ठाम व्यक्तिमत्वाला महानगरपालिकेत निवडून देऊ शकत नाही, हे जर उत्तर तुम्ही आम्हाला सांगा. तर आम्हाला ही रणरागिणी अशी भेटलेली आहे की स्वतः ती शिक्षणात तत्पर आहे, M.Com झाले, MPhil झाले, PhD झाल्या, अशा सुशिक्षित उमेदवाराला निवडून देणं हे आमच्या सर्वसामान्य महिलेला असं वाटते की हीच रणरागिणी आता रणांगणात उतरले आणि तिला आम्ही पूर्णपणे म्हणजे आमचे जो ग्रुप आहे महिलांचा की आम्ही ठाम निर्णय घेतलाय की ह्या रणरागिणीला नगरसेविकेच्या रूपात आम्ही बघितलेला आहे. इलेक्शन होऊ देत अगर नाही होऊ देत, पण त्या आमच्यासाठी नगरसेविका ह्या पदावर गेलेल्या आहेत. बरोबर आहे, हा झाला त्यांच्या बिझनेसचा पार्ट. हो, पण ह्यातनं त्या त्यांचा फायदा बघतात. आता नगरसेवक पद आलं की ते फायदाच बघत असतात. फायदा हा कसलाच त्यांनी बघितला नाही. स्वतःच्या निधीतून त्यांनी 4 पैसे स्वतः घालून महिलांना स्वतःचं सक्षमीकरण करण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. बर, एवढं सगळं करत असताना आता त्याने आपला बिझनेस बघितला, तुम्ही म्हणता महिलांना सक्षमीकरण झालं, तिने अशी आणि वेगळी काय कामं केली तिथे? त्यांचा मला हा एक स्वभाव आवडतो की महिलांशी त्या आपुलकीनं वागतात बघा मॅडम, कुठंही दिसू देत त्यांचा. असं म्हणतात ना, आता मी असंच ऐकलं की गेट उघडत नाही, आज भेटायला त्यांना कधी नाही. हे तुम्हाला कुणी सांगितलंय हे? कारण का मी हे चुकीचं आहे बघा. कारण मी नेहा मॅडम मला कुठेही, आता आम्ही इथं राहते, मॅडम येतात गाडीवरून, कुठेही दिसते गाडी थांबून आम्हाला नमस्कार करतात मॅडम. म्हणजे हे त्यांचं गुण घेण्यासारखं आहेत मॅडमचं. एवढा स्वभाव आहे की महिलांना त्या म्हणजे इतकं आपल्या जवळून म्हणजे प्रेमाशी वागतात मॅडम. मग आम्ही त्यांना हे का करू नये, एवढं महिलांशी त्या असतात आपुलकीनं. पैशाच्या जोरावरती निवडणुका लढवतात म्हणा, नाही, हे चुकीचं आहे. तुम्हाला कोणी सांगितलं? ही गोष्ट पूर्णपणे चुकीची आहे. पैशाच्या जोरावर आतापर्यंत त्यांनी कुठलं समाजकार्य केले नाही. स्वतःच्या स्वनिधीतून स्वतः साहेबांनी, ते इंजिनियर आहेत बघायला गेलं तर, आणि सातत्यानं सरांचं काम हे कोरोना काळाच्या आधीपासून सरांचं काम सुरू आहे. कोरोना काळ असा होता की माणसांना आपण कसं जगायचं आणि कसं नाही ह्या गोष्टी कोरोनानं शिकवलेल्या आहेत. बऱ्याच कालावधीत बघायला गेलं तर वॅक्सिन पासून ते पेशंट म्हणजे अशी जवळ कोण येत नव्हती. आपले पै पाहुणे असू देत किंवा कोणी असू दे, पण सरांनी तसं केलेलं नाही. आर्थिक परिस्थितीतून स्वतःच्या पैशातून लोकांना सहकार्य इतकं केलेलं आहे की दवाखान्यात आणणं नेणं. आणि कोरोनाच्या काळात ज्या वेळेला वॅक्सिनचं काम सुरू झालं त्यावेळेला कोणीही असं स्पर्श करायला तयार नव्हतं का, तर त्या स्पर्शानं दुसराही माणूस एक्सपायर होण्याची तिथं कुठंतरी खंत लागली होती माणसाला. पण साहेबांनी दरवाजे बंद करून बसलेले म्हणे. तसं नाही, ही तुम्हाला गोष्ट चुकीची समजली सर, की साहेब स्वतःहून आपल्या ही जे असतात सहकारी त्यांचे जे त्यांनी नेमलेले होते, स्वतः त्या सहकार्यांना घेऊन ॲम्ब्युलन्स घेऊन दारात वॅक्सिनेशन म्हणा, औषध पाणी म्हणा, आर्थिक परिस्थिती दृष्टिकोनातून 4 पैशाची त्यांना मदत सुद्धा केलेली आहे. तर तुमच्या मनातला हा गैरसमज काढून टाका की ते कुठंही कसलेही काम केलेलं नाहीये. सरांनी कने कोरोनाच्या काळामध्ये आपल्या 2 गाड्या सुद्धा पाठवल्या होत्या. संग्राम भैया कने वयस्कर लोकांना वॅक्सिनेशन देण्यासाठी दवाखान्यात घेऊन जात होते आणि परत त्यांच्या घरी आणून सोडवत होते. एवढंच छान काम सरांनी केलेलं आहे बघा कोरोनाच्या काळामध्ये. एकूणच या ठिकाणी आणखीन महिला आपण त्यांच्याशी बोलूयात. ताई नमस्कार. नमस्कार. महानगरपालिका निवडणूक सुरू आहेत, हो, काय वाटतंय? महापालिकेच्या निमित्तानं माझा प्रश्न आहे की नगरसेवक आता आपल्याला निवडायचा आहे, हो. कसा पाहिजे हो नगरसेवक? नगरसेवक हा सामाजिक कार्य करणारा असावा. समाजात विविध प्रश्न असतात, त्या प्रश्नांना सामोरं जायची तयारी त्याच्यात असावी. महिलांचे प्रश्न असतील सामाजिक, म्हणजे आता रस्ते, गटार, आरोग्य सुविधा, पाणी प्रश्न, किंवा लहान मुलांना काही खेळायसाठी बाग, काही इतर गोष्टी असतील, या सगळ्याची पूर्तता करणारा नगरसेवक असावा. बर,
आता तुमच्या या प्रभागाच्या अनुषंगाने जर विचार केला तर येणाऱ्या नगरसेवकाकडनं तुमच्या काय अपेक्षा आहेत? येणाऱ्या नगरसेवकाकडनं अपेक्षा म्हणजे मी आता सांगितलं तसंच, रस्ते व्हावेत किंवा आरोग्य सुविधा व्हाव्यात, पुस्तकं म्हणजे लायब्ररीची सुविधा व्हावी, ओपन जिमची सुविधा व्हावी, आणि कचरा उठावासाठी गाड्या येतात त्या दररोज याव्यात, त्याच्यानंतर वयस्कर माणसांसाठी विरंगुळा केंद्र, अशा वेगवेगळ्या सुविधा त्यांना कराव्यात. काय वाटते तुम्हाला, कसा पाहिजे नगरसेवक? नगरसेवक आपण जेव्हा कुठलेही सामाजिक काम त्यांच्याकडे घेऊन जातो त्यावेळेला त्यांचा दरवाजा नेहमी उघडा असावा आणि आपण कुठलाही प्रश्न मांडला तरी त्यांनी सोडवण्याची ग्वाही द्यावी, असा नगरसेवक असावा असं मला वाटतंय. बरं, नक्कीच. आता या प्रभागात तुमच्या भाजप पक्षाकडून ज्या नेहा तेंडुलकर या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यात, काय त्यांचं व्यक्तिमत्व आहे? नेहाताई म्हटलं तर एक माणूस म्हणून मी सांगते तुम्हाला, त्यांच्या घरी गेलं की मी नेहमी म्हणते माहेरी आल्याचा फील होतोय. कधी तुम्हाला असं वाटणार नाही की ही व्यक्ती बाबा अनोळखी आहे किंवा हिने आपल्याला बस म्हणून सांगितलं नाही. आल्यानंतर पहिल्यांदा त्या स्वतः पाणी देतात, स्वतः पाणी दिल्यानंतर पहिला चहा पाणी विचारल्यानंतर हा काय प्रॉब्लेम आहे तुमचं, काय काम आहे का हे विचारलं जातंय. आता त्यांनी नगरसेवकाला उभारलेत म्हटल्यानंतर अभय सरांचं काम आहे हे सगळ्यांना दिसतंय, पण त्यांनी पण भरपूर कामं केले. महिलांसाठी ज्वेलरी कोर्स असेल, 70 ते 80 महिलांना त्यांनी ज्वेलरी कोर्सच्या माध्यमातून काम मिळवून दिलंय आणि त्यांच्या अकाउंटला 10,000 ते 11,000 रुपये बेसिक सॅलरी जमा झालेली आहे. त्याच्यानंतर म्हणाल तुम्ही महिलांसाठी आरोग्य शिबिरं राबवतात, त्याच्यानंतर कुकिंग कोर्सेस वगैरे, त्याच्यानंतर महिला दिनानिमित्त वेगवेगळे कार्यक्रम किंवा महिलांसाठी विरंगुळा म्हणून त्यांनी महिलांना आता परवा दांडिया फेस्टिवल ठेवलेलं, त्याच्यानंतर महिलांना काम शिकवून त्यांना ते सेल करायचं म्हणजे मार्केटिंग कसं करायचं ह्याच्यासाठी त्यांनी स्वतः दिवाळी फेस्टिवलचे तयार करून ठेवले आणि दिवाळी फेस्टिवलमध्ये स्टॉल सगळ्यांना फ्री उपलब्ध करून दिले. जिथं बाहेर सिटीमध्ये त्या स्टॉलची किंमत भरपूर आहे, आपण नेहमी बघतोय दिवाळी फेस्टिवल वगैरे ठेवले तर तिथे कमीत कमी 4,000 5,000 5,000 रुपये स्टॉलची आहे. ही तुम्ही आता तिने लिस्ट सगळी मोठी सांगितली, त्या लिस्ट प्रमाणे त्या कामं करत असतील, त्यांचा बिझनेस बघत असतील, मग त्यांना महिलांनी तुम्ही म्हणालात की महिलांना त्यांनी कामं दिलीत आणि सॅलरी वगैरे दिली, हा झाला बिझनेसचा पार्ट. मग नगरसेवक पदासाठी कशाला पाहिजे तुम्हाला? नगरसेवक पाहिजे महिलांचे कुठलेही प्रश्न घेऊन गेला आणि आपल्या प्रभागातील नगरसेवक असेल तो हिरिरीनं काम करून तो त्या प्रश्नाला पूर्ण उत्तर देईल ही ग्वाही मी तुम्हाला देऊ शकते. त्यामुळे नगरसेवक हा आपल्याच प्रभागातला पाहिजे आणि नेहाताई त्या पदासाठी खूप योग्य उमेदवार आहेत असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं? हा बरोबर आहे, आपल्याच भागातला नगरसेवक असेल तर आपली जी नगरातली जी कामं आहेत, रस्ते असतील, गटारी असतील, कचरा उठवायचा प्रश्न असेल, ही कामं आपली पटपट होतील आपल्याच भागातला नगरसेवक असेल तर, असे मला वाटते. आणि त्यासाठी नेहाताई या उत्तम नगरसेवक आहेत असं मला वाटतंय. होतील. मला असं ऐकिवात की त्यांना भेटण्यासाठी वेळ घ्यावा लागतो. कधीच नाही, तुम्ही कधीही जावा त्यांच्या दारात, त्यांचं दार कायम उघडं असतं आणि तुम्ही गेला की त्या बसा म्हणणार, आले की पाणी देणार, तुम्हाला चहा देणार, त्याच्यानंतर तुमचे कुठले प्रश्न आहेत ते अगदी आपले स्वतःहून विचारणार आणि त्याचे प्रश्नांची त्या उत्तरं त्या नक्कीच देणार. नक्कीच नगरसेवक व्हाव्यात असं तुम्हाला वाटतंय. ह्या सगळ्या गोष्टी होत असतील, पण त्यांना भागातले जे काही नागरिक आहेत त्यांना ते मतदान त्यांना का करतील? कारण त्यांनी भागात एवढं काम केलेलं आहे आणि रोजचं त्यांचं आता सुद्धा चालू आहे. ह्याच्या आधी पद नसताना सुद्धा त्यांनी 10 वर्ष आपल्या स्वतःचे पैसे घालून त्यांनी नगरात तशी कामे केलेली आहेत. त्यामुळे या भागातले जे नागरिक आहेत ते त्यांना मतदान हे करणार 100% आम्हाला माहित आहे. रस्त्यावर उतरून कामं करतील असं दिसते का होते? हो निश्चितच. तर आम्ही दिवाळी फेस्टिवलच्या दरम्यान ज्यावेळेस पंत्यांची वगैरे कामं करतोय त्यावेळेस त्या स्वतः आमच्या सोबत बसून कामं केलेली आहेत. त्यामुळे त्या तुमच्यासोबत कामं केलीत, तुम्हाला कामं दिलीत, महिलांना त्यांनी सक्षम बनवलं, स्वावलंबी बनवलं असं तुम्ही म्हणालात. मात्र नगरसेवक पद आल्यानंतर ते आपला व्यापच बघणार ना, भागात कशाला लक्ष देत? नाही. नगरसेवक पद आल्यानंतर उलट जास्त लक्ष देणार त्यांनी आपल्या भागात आणि आपल्या भागातील महिलांच्या बरोबर त्यांच्या कुटुंबाची किंवा मुलांची सगळ्यांची प्रगती कशी होईल याकडे त्या पूर्णपणे लक्ष देतील याची खात्री आहे आम्हाला. किती वर्ष राहता इकडे? आम्ही आता इथं कामाला आहे, 3 वर्ष बघतोय, पण मॅडमनी सहकार्य सगळ्यांनी चांगलं केलेलं आहे. बर, सगळ्यांनी व्यवस्थित असं आपल्या ह्याच्यावानी केलेलं आहे. बहिणीवाणी म्हणा, कोणीही दारात येऊ द्या तर त्यासनी असं परत पाठवलेलं नाही. बर, सगळी कामं त्यांची व्यवस्थित आहे. काय वाटतं या निवडणुकीत काय वातावरण असेल? आता कसं त्यांना तर निवडून द्यावं अशी माझी इच्छा आहे. परंतु मी बघते आता 3 वर्ष झाले मी इथं कामाला आहे, मी बघायला आले त्यांना
सहकार्य त्यांनी केलेलं आहे हम्म. माझ्या दृष्टिकोनाने. बर त्यामुळे ते मला तर असं वाटतं ह्या नागरिकांनी त्यांना सहकार्य करावं बर अशी माझी इच्छा आहे.